आता तुला काय लागतं ते सांग मला. तू काय टोमणे मारायची का? तू आल्यावर खर्च, तुझ्यामुळे खर्च होतो. पण माझं स्वप्न काय, त्यांचं स्वप्न त्यांनी साकार केलं. ते त्या टायमिंगला अचानक डायरेक्ट ऍडमिशनला म्हणले का तुम्ही 50-60 हजार भरावं लागतील तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी. तर मग नंतर मम्मीनी काय केलं, तिचे सोन्याचे कानातले होते तर त्या टायमिंगला ते गहाण ठेवलं. ते अजून पण मला त्याचं वाईट वाटतं की ते माझ्यामुळे गहाण ठेवलं आणि मी ते आज माझ्या सॅलरीतून पहिले ते घेऊन जाणार 50,000च्या ऍडमिशन बनलेला. सही त्याची माझ्या मते मुख्याधिकारी सतीश दिघेंसाठी एक दिवसभर पूर्ण नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसून होत्या. काही पावलं पुढे येऊन आईला मानवंदना दिले तो क्षण सगळ्यांच्या डोळ्यात भरण्यासारखा आहे. कारण आईला शक्यतो मानवंदना देताना फार क्वचित प्रसंग येतात. भाग्यवान आहे तुम्ही. आपल्या मुलांनी आपल्याला 10 पावलं पुढे येऊन आपल्याला सॉलिड करणं आणि देशाची अभिमानाची असलेली टोपी आपल्या डोक्यात घालणं हे कुठं पाहायला भेटत नाही. ते आमच्या सिटीकरांना आज पाहायला भेटलं, याचा सुद्धा आनंद झाला. शक्यतो आम्ही भावनिक न होणारी माणसं आहे, हे सगळेच बसलेले. पण रवी तात्यांनी सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रमेश भाऊ गवळले हे सगळं जर समोर जर बघितलं तर गैवरून येतं. एक आई आणि वडिलांचं, एक चुलती आणि मुलाचं नातं काय राहतं. त्यांच्या मनाला एक मोठं समाधान या निमित्तानं लाभत असेल का आपण नाही पण आपलं नाव छातीवर लावून हिंडणारा माझा मुलगा आज शिर्डीत नेव्ही ऑफिसर म्हणून आला. पहिला नेव्ही ऑफिसर शिर्डीला जर कोणी दिलं ताई तर तुमच्या मुलाने दिला, तुमच्या कुटुंबाने दिला. मी शतशः प्रणाम करेल का संजू भाऊंना. आणि शिर्डीत गेल्या काही महिन्यांपासून विविध अप्रिय घटनांची झालेली वाढ आणि त्यातून जगभर शिर्डीची मलिन होत असलेली प्रतिमा हा अतिशय चिंतेचा विषय बनला असून 2च दिवसांपूर्वी पुन्हा खुनाची घडलेली घटना यामुळे सामान्य शिर्डीकरांना देखील नेहमी शिर्डीतील तरुणाई व्यसनाधीन आणि गुन्हेगारीकडे वळालेली पाहताना मनात कुठेतरी खंत वाटत होती. मात्र या सर्व गोष्टींना छेद देत शिर्डीची मान अभिमानानं उंचावणारी घटना शिर्डीत घडली असून शिर्डीच्या गणेशवाडी भागात राहणाऱ्या सामान्य परिस्थिती असलेल्या चैतन्य संजय खोते नामक तरुणानं चक्क नेव्ही ऑफिसर पदावर झेप घेत शिर्डीत आपल्या नावाप्रमाणे नवचैतन्य निर्माण केलंय. अगदी लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या चैतन्यनं आपल्या आईची खंबीर साथ, शिक्षिका पाटील मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर देशाच्या सेवेसाठी समुद्री तटावर तत्पर असलेल्या नेव्ही ऑफिसर पदावर झेप घेतल्यानं प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू खोते, भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांच्यासह शिर्डीतील मान्यवर राजकीय नेते मंडळींनी स्वागत सोहळ्याला हजेरी लावत चैतन्य संजय खोते यांच्या उत्तुंग भरारीला सलाम केलाय. याप्रसंगी चैतन्य खोते यांचे घराजवळ आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत महिला भगिनींनी स्वागत केलं. तर चैतन्य खोते यांच्या या खडतर प्रवासातील यशात पतीचे अकाली झालेल्या निधनानंतर देखील पोटाला चिमटा घेऊन शिक्षणाच्या पैशांची पूर्तता करण्यासाठी चपातीचा व्यवसाय करत वेळप्रसंगी सोन्याचे कानातले दागिने गहाण ठेवत स्नेहाचा वाटा उचलणारी आपली आई जयश्रीताई संजय खोते हिला पाहता चैतन्यनं सैनिकाच्या भूमिकेत येत परेड करत आपल्या आईला ग्रँड सॅल्यूट केला आणि आपल्या डोक्यावरील अभिमानाची असलेली नेव्ही ऑफिसरची टोपी आपल्या आईच्या डोक्यावर विराजमान केली. इथपर्यंत झालेला प्रवास दोन्ही मायलेकांना आठवला असावा आणि आईनं आपल्या ऑफिसर झालेल्या मुलाला कडकडून मिठी मारत ढसाढसा रडू लागली व लहान हा प्रसंग पाहताना उपस्थित महिला, तरुण आणि चक्क कधीही भावनिक न होणारी राजकीय मंडळी यांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू तरळले. याप्रसंगी रवींद्र गोंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चैतन्याच्या आईला सलाम करत आज तुम्ही आमच्या शिर्डीला एक नेव्ही ऑफिसर दिला असून एखाद्या मातेनं ठरविलं तर बिकट परिस्थितीत देखील आपल्या मुलाला उच्च पदावर पोहोचवता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे चैतन्य असल्याचं म्हणत आज खऱ्या अर्थानं शिर्डीकर असण्याचा अभिमान वाटत असल्याचं सांगत भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांना देखील भाषणादरम्यान अनेकदा अश्रू अनावर झाले. तर आई जयश्रीताई ह्या देखील मुलांबद्दल सांगत असताना सतत रडत होत्या. तर चैतन्यनं आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या आईने फी भरण्यासाठी सोन्याचे कानातले गहाण ठेवल्याची आठवण करून देत पहिला पगार झाला की आधी आईचे गहाण ठेवलेले कानातले सोडविणार असल्याचं म्हणताच उपस्थितांना पुन्हा गहिवरून आलं. शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू खोते यांनी देखील कबूल केलं की आम्ही राजकीय मंडळी कधीही भावनिक होत नाहीत. मात्र आज चैतन्यनं परेड करत येत त्याच्या आईला मारलेला सॅल्यूट आणि त्यानंतर आपल्या डोक्यावरची टोपी आईच्या डोक्यावर ठेवली तो प्रसंग मला स्वतःला देखील भावनिक करणारा होता. शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने चैतन्य आणि त्याच्या आईचा सत्कार करण्यात आला. यावेळी कैलासबापू खोते, चेअरमन गोपीनाथ बापू गोंदकर, ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर, शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर, आप्पासाहेब खोते, मनसेचे दत्तू खोते यांसह खोते कुटुंबीय, येथील रहिवासी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संजय आणि दीपक
ज्यावेळेस ते गोंदकर सरांच्या तिथं राहायला होते त्यावेळेस आमचं घर आणि त्यांचं घर म्हणजे एक बांध होता. दीपक आमच्या डॉक्टरांच्या वर्गात शिकायला होता आणि माझ्या वर्गात शिकायला होता. अतिशय हालाकीची परिस्थिती. ते गोंदकर सरांकडं कामाला होते, ट्रॅक्टर चालवण्यासाठी किंवा इतर कामासाठी. आणि जेमतेम परिस्थितीत ते मुलं मोठे झाले. कोते गल्लीत त्यांची जागा होती. सुदैवानं संजू त्याची नंतर ड्रिंकची सवय सुटली आणि तो कामाधंद्यात आला. आणि आज खऱ्या अर्थानं शिर्डीकर असण्याचा अभिमान मला या निमित्तानं होतो का जे लेकरं बिना आईबापाचे असतात त्या आयुष्यात खरंच मोठं होतात. याचं ज्वलंत उदाहरण चैतन्य आहे. आमची आई सुद्धा आम्ही लहान असताना 9 महिन्याचं असताना वारली होती. आज माझा मोठा बंधू डॉक्टर आहे आणि मी राजकीय भारतीय जनता पक्षाचा शिर्डी शहराचा अध्यक्ष आहे. माझी बायको बांधकाम सभापती आहे. ज्यांना आईवडील नसतात ते मुलं कर्तृत्वाने निघतात. ज्या ज्या आईबापांनी संघर्ष केला मुलांसाठी. माझे वडील 3री-4थी शिकलेले होते बापू. त्यांना कधीच कळलं नाही डॉक्टर कसं होता, काय पेपर द्यावा लागतो, काय करावा लागतो. पण ते कोणाला पण म्हणायचे माझ्या पोराला मला डॉक्टर करायचं कायम. आणि संध्याकाळी त्यांना घरी येता येत नसायचं, कुठंतरी पडलेले असायचे. आम्ही दोघं भाऊ जायचो, त्यांना उचलून आणायचो. अक्षरशः ह्या मुलांनी, ह्या ताईंनी आणि दीपकच्या मिसेसनी नवरा गेल्यानंतर किती हाल होतात समाजात. त्यांनी जे भोगलं असेल ना, पण त्यांनी त्यांचे संस्कार सोडले नाही. त्यांनी ते संस्कार त्यांच्या लेकरा बाळांना दिले. आणि आज शिर्डीच्या गौरवामध्ये पहिला नेव्ही ऑफिसर शिर्डीला जर कोणी दिलं ताई तर तुमच्या मुलांनी दिला, तुमच्या कुटुंबाने दिला. मी शतशः प्रणाम करेल का संजू भाऊंना आणि दीपकरावला वरतून यादा कदाचित ते बघत असतील. त्यांच्या मनाला एक मोठं समाधान या निमित्तानं लाभत असेल का आपण नाही पण आपलं नाव छातीवर लावून हिंडणारा माझा मुलगा आज शिर्डीत नेव्ही ऑफिसर म्हणून आला. आणि मला ताईंनी सांगितलं 11:15 वाजता का भाऊ माझा मुलाचा वेलकम कार्यक्रम ठेवायचा आहे. आणि मी तो ठेवलाय 11:30 वाजता. मी राहुरीच्या पुढं होतो, पुण्याला चाललो होतो. मी म्हटलं नाही, ह्या कार्यक्रमाला आपल्याला जावं लागेल. तशी संजू भाऊला श्रद्धांजली आणि दीपकला श्रद्धांजली आपल्याला व्हायचा मोका मिळाला नाही. या निमित्तानं आज या ठिकाणी मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना 2 मिनिटं जागेवर उभं राहू. दीपकला आणि संजूला आपण जागेवर श्रद्धांजली देऊ. आज आपल्या शिर्डीचे भूमिपुत्र चैतन्य संदीप कोते, चैतन्य संदीप कोते उर्फ संजय कोते आपल्या शिर्डी शहरामधून त्यांची नेव्हीमध्ये नियुक्ती झाली. नियुक्तीवेळी त्याच्या मातेने त्याच्या कागदपत्रांसाठी खूप त्रास घेतला. खूप स्वतः पळत हिंडल्या, कशा कोणाच्या सह्या घ्याव्या लागल्या. शेवटची सही त्याची माझ्या मते मुख्याधिकारी सतीश दिघेंसाठी एक दिवसभर पूर्ण नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसून होत्या. त्यांच्या त्या दिघे साहेबांना शेवटी त्यांनी मला फोन केला आणि दिघे साहेबांना विनंती केली. दिघे साहेबांनी अशा कुठल्याही फॉर्मवर आजपर्यंत सह्या नाही केल्या, परंतु या चैतन्याच्या कागदावर एका सेकंदात फोन केल्या ताईंच्या विनंतीला मान देऊन लगेच सही करून त्यानंतर आपला चैतन्य हा उडीसामध्ये विमानाने आपल्या शिर्डी शहरातून नेव्हीमध्ये दाखल झाला. सर्वात मोठा आनंद आहे की आपल्या शिर्डीतून आज आपल्या गावामध्ये काय चाललंय, कशा हत्या होत आहे, काय होत आहे. परंतु हे एक जिवंत आदर्श उदाहरण असं आहे बापू की आमचा बंधू संजयजी वारल्यानंतर ह्या महिलेने हे छोटे छोटे मुलं असताना यांना संस्कार घडवले, त्यांचे चांगले शिक्षण घडवले. आणि विशेष म्हणजे त्यांचा मोठा धीर सुद्धा दीपक सुद्धा वारले. या दोघी महिलांनी अतिशय
समाजाला संघर्ष करीत करीत या मुलांचे शिक्षण घडवले. अभिमान आहे आपल्या, विशेषतः कोते कुटुंबातील आहे. आज या ठिकाणी आदरणीय आपले कैलास बापू प्रथम नगराध्यक्ष या मुलाच्या स्वागतासाठी आले आहे. रमेश भाऊ गोंदकर आलेत, गोपीनाथजी बापू गोंदकर हे, रवींद्र तात्या गोंदकर आहे, आपले चेअरमन आप्पासाहेब कोते आहेत आणि सर्व ज्या ठिकाणी आलेले आपले महिला मोठ्या संख्येने, त्यांचे विशेषतः गुरु मॅडम यांचा त्यांनी एक मोठा गुरु दक्षिणा आज त्यांना दिलेली आहे. मी विनंती करेल यानंतर आदरणीय रवी तात्या गोंदकर यांना की आपण आपल्या शुभेच्छा या भावी आयुष्यासाठी या आपल्या पुतण्याला द्यावे. आज आपण सर्वजण चैतन्य संजय कोते यांच्या स्वागतासाठी इथं जमलेला आहोत. आता रवी तात्यांनी सांगितल्याप्रमाणे जयश्रीताई असेल, त्याचप्रमाणे शोभाताई असेल, यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दीपक तसेच संजयचं निधन झाल्यानंतर मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. आणि जयश्रीताईंनी सुद्धा म्हणजे खरोखरच म्हणजे त्या मुलांना म्हणजे जे शिक्षण घ्यायला पाहिजे होतं त्याच्याहीपेक्षा उच्च दर्जाचं शिक्षण शिर्डी शहराच्या मानाचा मुद्रा या ठिकाणी मी त्यांना अर्पण करतो. खरोखरच त्यांनी शिर्डीकरांचं नावलौकिक या नेव्हीमध्ये कमवलेलं आहे आणि कोते कुटुंबामध्ये खरंच चांगल्या प्रकारचं यांनी ठिकाणी शिक्षण घेऊन या ठिकाणी नेव्हीमध्ये जॉईन मागच्या वर्षी केलं आणि आता ट्रेनिंग झाल्यानंतर आता जॉईनिंग होणार आहे. आमचे जवळचे नातेवाईक आहेत, आमच्या आजीचे म्हणजे आता नातसूनच म्हणायचं काय हरकत नाही. आमच्या आजी बाबांची, आमच्या आजोबांची बहीण, त्यांची नातसून जयश्री आणि शोभा. मी खरोखरच या निमित्ताने दोन्ही ज्या महिला आहेत त्यांनी खरोखरच त्यांचे पती गेल्यानंतर हे काय आता रवी तात्यांनी सांगितलं, खरोखरच काय अडचण येते, काय निर्माण होते त्यांना माहिती आहे. पण खरोखरच प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मुलाचं शिक्षण केलं आणि सर्वांना आदर दिला. त्याबद्दल मी त्या दोन्ही महिलांचं या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी चैतन्याला या ठिकाणी शिर्डी शहराच्या वतीने मी सर्वांच्या वतीने पुढील भावी कार्यास शुभेच्छा देतो आणि आपलं म्हणून थोडक्यात सांगतो. धन्यवाद. खरं म्हणजे आजचा दिवस आनंदाचा क्षण आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित झालेलो आहोत. खरं संजू कोते असतील, दीपकराव कोते असतील, या दोन्ही कुटुंबाचा शिर्डीमध्ये सातत्याने अनेक कुटुंबाशी संबंध होता. पण हे दोघं गेल्यानंतर जयश्रीताईंनी आपल्या मुलाला एक डोळ्यासमोर ध्येय आणि स्वप्न समोर ठेवून त्याला काहीतरी बनवायचं या मनात खुणगाठ बांधून आणि होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सामना जरा करावा लागेल त्याची पर्वा न करता जयश्रीताईंनी आई आणि वडील हे दोन्ही पण नातं भरभक्कम सांभाळून आज आपला मुलगा चैतन्य याला नेव्ही ऑफिसरमध्ये शिकवलं. त्याबद्दल त्या मातेला, आई आणि वडील दोन्ही पण या नात्याने तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये रविदादांनी सांगितलं कुटुंबाची काय व्यथा होती. आई वडील जर शिकलेले नसते तर काय होतं, पण मनाची जर स्वप्न जर असेल तर आज पांडुतात्यांच्या संदर्भात देता येईल. आज डॉक्टर म्हणून त्यांचा चांगला एक नावलौकिक झालेला आहे. रविदादा राजकारणात तर सगळेच राहतात, पण आई वडिलांचं स्वप्न काय असतं हे पांडुतात्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर अनेक कोतेचे परिवारामधील लोक उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले, अनेक पदव्या घेऊन आलेत. काही डेप्युटी कलेक्टर झाले, काही तहसीलदार झाले, काही प्रांत झाले. पण खऱ्या अर्थाने ते पण देशाची सेवा करतात. पण खरी देशाची सेवा करण्यासाठी आमचा चैतन्य आज
खऱ्या अर्थाने ऑफिसर झाला, हे आमच्या सिटीकरांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. आणि भाग्याची गोष्ट याच्यासाठी आहे का तुम्ही जर म्हणले असती मला शिर्डीत जाऊ दे बाबा, माझा इथे 1 गुंठा आहे, 2 गुंठे 8 एकर जागा आहे, 20 एकर काय जागा आहे, जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. जसं दत्तू पाटलांनी उदाहरण दिलं की शिर्डीतली अनेक घटना घडतात. अनेक मुलांना शिक्षण हा टॉपिक किंवा शिक्षण हा विषय माहीतच नसतो, पण आईची खंबीर साथ असल्यामुळे आणि चुलतीची खंबीर साथ असल्यामुळे आज चैतन्य मोठ्या पदावर गेला. आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे त्या शिक्षिका आहे तुमचे पण मनापासून आमच्या कोते परिवारच्या वतीने आभार मानतो का तुम्ही सुद्धा त्या मुलाला घडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. आणि भूमिका बजावत असताना चैतन्य सुद्धा हुशार असेल. आणि मग चैतन्यने सुद्धा सांगितलं की आपल्या परिवारापाठीमागे कोण नाही आहे, समजा वडील नाही आहे, आईची जबाबदारी आहे. आई वडिलांचं आणि आईचं आई आणि वडील दोन्ही जबाबदारी आईने घेतलेली आहे. आणि त्या माध्यमातून चैतन्याच्या समोर डोळ्यासमोर एक वेगळं स्वप्न असेल का आपल्याला काहीतरी बनवायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे, काहीतरी देशासाठी करायचं आहे. म्हणून त्या भावनेतून चैतन्य आज मेरिटवर पास झाला. आत्ममलिकमध्ये शिकत होता, आत्ममलिकमधून आणखीन कुठं मेरिटवर गेला असेल. आणि आज काही कागदपत्राचा अडथळा तो पण समजा दत्तू पाटलाच्या माध्यमातून सुटला असेल. पण आईच्या माध्यमातून आज खरं देशाची सेवा करण्यासाठी चैतन्य आमचा एवढा मोठा आज ऑफिसर झाला, नेव्ही ऑफिसर झाला, त्याचा गौरव आम्हाला सिटीकरांना आहे. आणि दुसरा मी क्षण पाहिलं रवी तात्या सगळे येत होते जेव्हा त्याने चैतन्याने काही पावलं पुढे येऊन आईला मानवंदना दिली, तो क्षण सगळ्यांच्या डोळ्यात भरण्यासारखा आहे. कारण आईला शक्यतो मानवंदना देताना फार क्वचित प्रसंग येतात. भाग्यवान आहे तुम्ही, या जयश्रीताई भाग्यवान आहे. आता लग्नातला कार्यक्रम असू द्या, साखरपुड्याचा असू, तो आनंदाचा वेगळा क्षण आहे. पण आपल्या मुलांनी आपल्याला 10 पावलं पुढे येऊन आपल्याला सॉलिड करणं आणि देशाची अभिमानाची असलेली टोपी आपल्या डोक्यात घालणं हे कुठं पाहायला भेटत नाही. ते आमच्या सिटीकरांना आज पाहायला भेटलं, याचा सुद्धा आनंद झालेला. तर त्या चुलती सुद्धा एक त्या भावनी झाल्या. तर क्षण आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात टिपण्यासारखा होता. शक्यतो आम्ही भावनिक न होणारी माणसं आहे, हे सगळेच बसलेले. पण रवी तात्यांनी सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रमेश भाऊ गवरले हे सगळं जर समोर जर बघितलं तर गैवरून येतं. एक आई आणि वडिलांचं, एक चुलती आणि मुलाचं नातं काय राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शिक्षकांनी आपल्याला एवढं उंच पदावर नेण्यासाठी काम केलं, त्या शिक्षकांनी जेव्हा मानवंदना दिली, ज्यावेळेला सॉलिड मारला, त्या शिक्षकांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. तर हा क्षण खरोखर डोळ्यात टिपण्यासारखा होता. आणि मी सुद्धा कधी भावनिक होत नाही. मुळात म्हणजे भावनिक होण्याचं कामच नाही आमचं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भावनिक होतच नाही. पण आज मला असं वाटलं की माझ्या मनामध्ये कुठतरी खंत झाली का एका आईने एका मुलाला, एका मुलाने एका शिक्षकाला, एका मुलाने एका चुलतीला जेव्हा मानवंदना दिली तेव्हा तो क्षण खरं पाहण्यासारखा आहे. तुला पण बाबा चैतन्य मनापासून सॉरी. कारण असं क्षण पाहण्यात भेटत नाही, असे फार क्वचित भेटतात. पण आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आमच्या सिटीकरांच्या वतीने तर एवढं मोठं नाव झालेलंच आहे. आज तुम्ही एवढे मोठे नेव्ही ऑफिसर झाले, तुमच्या कालच्या परिस्थितीला सगळं अनुभवलं तुम्ही. उद्या सुद्धा मला एक तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुमच्यापाशी तुमची आई आणि शिक्षिका आणि सगळा परिवार सारखा धरा त्यांना. तुम्ही कितीही मोठे व्हा, आणखीन मोठे व्हा, नेव्ही ऑफिसरपेक्षा तुम्हाला कुठं वरचं पद मिळू द्या. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. पण परत पाहताना या लोकांकडे पहा का या लोकांनी मला इतकं मोठं बनवलं, या लोकांकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. हीच आमची छोटीशी विनंती आहे. कारण विसरत नाही शक्यतो, आपल्या कोतीची माणसं शक्यतो विसरत नाही. पण एवढे मोठे माणसं झाल्यावर हे सगळं मान सन्मान, डोळ्यातला अश्रू हे सगळं तुमच्या डोळ्यात सजवा. आणि उद्या तुम्हाला हे देशाची सेवा करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक या बसलेल्या सगळ्या भगिनीच्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने देशभक्तीसाठी एवढी ताकद, एवढा बलवान हो. आमचा हा चैतन्य नेव्ही ऑफिसर झाला, त्याच्यापेक्षा पोस्ट पुढे होऊन परत आम्हाला ही मानवंदना आणि पाहण्याचा कार्यक्रम पाहण्याचा भाग्य आम्हाला भेटलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं सगळे आले, सगळ्यांचे मी आभार मानते. आणि आजचा दिवस तर माझ्यासाठी तर खूप मोठा आहे. आणि मी सगळ्यांच्या सहाय्यानेच त्याचे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर केले. आणि तो भाऊंचा तर भरपूर सपोर्ट होता, काही लागलं तर सांगा वहिनी म्हणून. आणि भाऊंचा तर होताच. आणि एक अभिमान म्हटल्यावर विषय असा आहे
त्यांनी त्याच्या पप्पांचं स्वप्न साकार केलं. जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा तो घरात असायचा, तर तेव्हा मोबाईल खेळणं हे खेळणं, तर ते त्याला बोलले तुला काय व्हायचंय मोठेपणी, तर तो बोलला पप्पा मला मिलिटरीतच जायचंय, असं तेव्हा बोलला. तेव्हा 5वी 6वीलाच होता. तर सांगायचं उदाहरण असं का ती गोष्ट माझ्या अजून पण इतकी लक्षात राहिली का आम्ही दोघं असं सहज बोललो, तू सांग खूप विचित्र आहे, आपले कोत्याची मुलं भरपूर काही पुढे जात्या काही नाही जात, पण आमचं स्वप्न आहे का, त्याचे पप्पा स्वप्न होतं चला मी नाही काही नाव कमवलं तर तुम्ही दोघांतून एकाने माझं कोणीतरी नाव कमव, असे ते बोलले होते. तर तो बोलला मला आर्मीतच जायचं पप्पा, तर ते बोलले आर्मी जाण्यासाठी आम्ही एवढं शिकलेलो नाहीये की तुला आम्ही कशात काय पाठवायचं. तो बोलला तेव्हा पप्पा मला NDA करायचं आहे. NDAचा अर्थ स्पेलिंग काहीच आम्हाला दोघांना माहित नव्हतं तेव्हा, तर हो त्याचं काहीच माहित नाही. पण त्याला बोललो लॉकडाऊन झालं तू अभ्यास वगैरे व्यवस्थित कर, त्यांनी छान केला. पण लॉकडाऊन मध्येच गेली 2-3 वर्ष. त्याच्यानंतर त्याची 10वी झाल्यानंतर त्याचे पप्पा म्हणजे तिथे आजारीच होते, ते त्याला बोलले तुला कुठे ऍडमिशन घ्यायचं, तर सर आणि मॅडमना विचारलं, सर मॅडम तुम्हीच बघा, माझी परिस्थिती तेवढी नाहीये, जेवढी झेपल तेवढं करू शकतो मी. तर तो बोलला मला आत्मा मलिकलाच इंटरनॅशनललाच घ्यायचं, तर घेतलं. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी त्याचे पप्पा वारले. वारल्यानंतर मी त्याला बोलले, सगळेच बोलले नातेवाईक एवढे तू पैसे भरू शकत नाही. मी स्वतः घरी असून मी भरपूर काम वगैरे भरपूर केलं, डबे चालू केले, हे केले. ते वारलं 3 महिन्यांनीच केलं सगळं. तर त्याचे पप्पा सरांना बोलले होते का मी आजारी असतो तर सर सगळं जबाबदारी तुमच्यावर का मी बाहेर जाऊ शकत नाही, ही शिकलेली नाहीये, असं सर त्याच्या देखत सरांना बोलले होते, म्हणजे त्याचे पप्पा. तर त्याला मी नंतर मला नातेवाईक वगैरे भरपूर बोलले तू त्याला काढून घे तिथून, कारण की का तो तुझ्याकडं तू पैसे नाही भरू शकत. तर मी हॉटेलच्या चपात्या वगैरे चालू केल्या. त्यांनी बघितलं भरपूर मेहनत केली मी. कुठे ट्रिपला वगैरे जायचं असेल तर तो घरी निघून यायचा, आणि त्याच्याबरोबरची मुलं भरपूर सोडून निघून गेले. त्याला मी तुम्हाला सांगायचं, त्याला बोलले तू येऊ शकतो का, त्याने एकच शब्द वापरला, मम्मी मला पर्याय नाहीये एवढा शब्द तुम्हाला 2दा बोलला. ती गोष्ट लक्षात राहिली. त्याच्यानंतर मग तुझी जिद्द असेल तर माझी पण भरपूर जिद्द, मी सगळं करू शकते तुझ्यासाठी. तर तो बोलायचं मम्मी तू काम नको करू. मी म्हणलं नाही, मला करणं भाग्य, हीच तुला पुढे त्या गोष्टीची ही जाणीव तुम्हाला दोघांना असेल. जे झालं ते झालं, तर जाणीव त्यांनी माझी इतकी जाणीव ठेवली. मला काही वाचता लिहिता येत नाही, पण जेव्हा तिकडून आला ना हॉस्टेलवरून, तर प्रत्येक गोष्ट मला इंग्लिशमध्ये इतका छान सांगायचा. तर लहान मुलगा बोलायचा अरे मम्मीला काही कळत नाही, पण त्याला इतका आनंद व्हायचा आपली मुलगी मम्मी ऐकतीये आपण काय बोलतोय, तो तिला आनंद होतोय. ह्या गोष्टीची भावना मी समजून घेऊ शकते त्याची. आणि त्याने पण भरपूर काही काही गोष्टी मला मदत केल्या, आला का मम्मी मी हे करतो ते करतो. आणि तो बोलला मला पप्पाचं स्वप्न साकार करायचं, बस एवढंच बोलला. तर त्याच्यानंतर त्याने इथलं पण मला तुम्ही सगळे आले, मला खूप छान वाटलं. आणि एका आईला याच्या उपरा अजून काय पाहिजे. आणि तिथं जेव्हा मी गेले, त्याची ट्रेनिंग चालू होती, तर तिथं त्याची शपथविधी वगैरे होती, तर मी गेले होते. तर तिथं गेल्यानंतर विषय पहिला असा होता का जेव्हा तो घरी यायचा ना, प्रत्येक गोष्टीत मी त्याला टॉर्चर करायचे, प्रत्येक गोष्टीत. पप्पाने हे नाही केलं ते नाही केलं, प्रत्येक गोष्टी टॉर्चर करायची मी त्याला. तर त्याला म्हणजे त्याला असं वाटायचं का आपली मम्मी टॉर्चर करते, पण त्यांनी मनात सगळं घेतलं त्याने. पण जेव्हा मी तिथं गेले ना त्या दिवशी, तर तिथं पण त्यांनी मला सल्यूट वगैरे केला, ऑफिसर वगैरे भरपूर होते का आपण त्यांच्या समोर म्हणजे मी काहीच नाही. तर तेव्हा त्याने एक गोष्ट मला बोलला, मम्मी तुला इथं आल्यावर काय वाटलं. त्याला म्हटलं माझ्याकडे शब्द नाही म्हटलं बोलायला. तर त्याने एक गोष्ट असं बोलला का मम्मी तुला आता काय पाहिजे, हे शब्द तिने तिथं मला वापरला, तुला आता काय पाहिजे ते मला सांग. का जेव्हा तो यायचं त्याला सतत बोलायचे तू आला का माझा खर्च होतो, तुला हे लागतं ते लागतं. तर तिथं गेलं त्याने एक गोष्ट विचारली, आता तुला काय लागतं ते सांग मला, तू काय टोमणे मारायची का तू आल्यावर खर्च, तुझ्यामुळे खर्च होतो. पण माझं स्वप्न काय त्यांचं स्वप्न त्यांनी साकार केलं. सगळ्यांचे मी आभार मानते, बापू तुमचे पण मानते, सहकार्य तुमचं पण होतं. आता सगळ्यात पहिले तर हेच प्रवास चालू झालेला, तसं मम्मीने सांगितलं का असंच मी 7th 8th ला असताना पप्पा आणि ते असेच बसलेलो आम्ही, तर मला विचारलेलं काय करायचंय. तर मग मी एकदा इकडे गेलतो नगरला, तिथं म्युझियम पाहिलेलं टँकचं. तर मग ते बघताना मला तेव्हापासून इंटरेस्ट वाटलेला का नेव्हीत आर्म फोर्सेसमध्ये जायचंय. परत मग पिक्चर्स वगैरे ते तर
चालतंच. ते पाहून अजून प्रेरणा आली का जायचंय काहीतरी करायचंय देशासाठी. तर मग ते हे करून मी पप्पाला म्हटलेलो का मला आर्म फोर्सेसमध्ये जायचंय. मग त्याच्यानंतर पप्पा म्हणे बघ तू म्हणतोय ते करून दाखवायचं. आणि तेव्हा 7th पासून मी ते डोक्यात ठेवलेलं आणि तसंच म्हणजे पुढे 10th लॉकडाऊनमध्ये गेला तेव्हा काय एवढं म्हणजे अभ्यासात हे नव्हतं, पण मी तरी बेस माझा पक्का करत होतो. का बेस हे माझं कमजोर होतं बेस, तर मी तो 11th-12th लॉकडाऊन पिरियडला बेस कंप्लीट करून घेतला. त्याच्यानंतर मग पुढं मला एनडीएचं पण ऑप्शन माहीत नव्हतं. मला फक्त एवढं डोक्यात होतं का काही करायचं, कसं करायचं, आर्म फोर्सेसमध्ये घुसायचं. मग त्यानंतर मला हेच इकडे यूट्यूबवरून ते कळलं का एनडीए म्हणून एक हे असतं नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर मग त्याचा मी थोडा शोध केला का आसपास त्याची अकॅडमीची कोचिंग कुठे भेटते. तर मग एकदा आम्ही माझा मित्र होता एक, तो याला होता नाशिकला भोसला मिलिटरी अकॅडमी, तिथं एनडीएची प्रिपरेशन व्हायची. तर मग तिने मला सजेस्ट केलेलं का हाय म्हणे तिथं होती. पण मग पप्पा म्हटलं नाही तू माझ्यापासून लांब जाऊ नको, इथं जवळपासच बघ कुठेतरी. कारण की पप्पाला मला एकदम असे बोलायचे पप्पा आणि माझ्या लहान भावाला जास्त लाड करायचे, पण सगळ्यात जास्त जीव मला लावायचे मागून. आणि मी मग नंतर मॅडम म्हणते म्हणे का आत्मा मालिकला पण आहे. मग मी तिथं गेलो आणि मी पहिल्याच नजरेत पाहिलं सगळे इव्हेंट्स आणि तिथं डिसिप्लिन्ड वातावरण आहे सगळं. इन्स्ट्रक्टर ते सगळे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स आणि ते. तर मग मी तेव्हाच एकाच याच्यावर पावलावर म्हटलो का करायचं इडेचं ॲडमिशन. तर मग त्या टायमिंगला पण पप्पा म्हणजे मंजुरी नव्हती का नाही तो हॉस्टेलला नाही राहायचं, घरीची वाटलंच तर नको करू, वाटलंच आर्मीचं तेव्हा पण म्हणायचे, पण ते असं वर दाखवण्यासाठी म्हणायचे. पण मनात पप्पाला पण वाटायचं का आर्म फोर्सेसमध्ये जावा. त्याच्यानंतर पण म्हणजे ॲडमिशनच्या टायमिंगच्या वेळेस पण फीज होती माझी 2.5 lakhs पर इयरची होती 11th आणि 12thची वेगळी 2.5 lakh. तर त्या टाइम पिरियडला पण एवढी परिस्थिती नव्हती, कारण की नुकतंच शिर्डी करोना टाइम पिरियडमधून बाहेर निघलं होतं आणि एवढी रक्कम पण नव्हती. तर आम्हाला मग नंतरून मम्मीनी काय केलं, तिचे सोन्याचे कानातले होते ते त्या टायमिंगला अचानक डायरेक्ट ॲडमिशनला म्हणली का तुम्ही 50-60 हजार भरावं लागतील तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. तर त्या टायमिंगला ते गहाण ठेवलं. ते अजून पण मला त्याचं वाईट वाटतं का ते माझ्यामुळं गहाण ठेवलं आणि मी ते आज माझ्या सॅलरीतून पहिले ते घेऊन जाणार 50,000च्या एफडीतून मम्मीला. आणि त्याच्यानंतर मग अकॅडमीत पण खूप टफ वातावरण, तिथं खूप रगडायचे, हाणायचे, मारायचे, फिजिकल व्हायचं. अभ्यास पण तेवढा मेंटली पण लई प्रेशर असायचा. आणि माझी CBSE होती सायन्स, त्याच्यात PCMB ग्रुप होता मॅथ्स. आणि त्याच्यामुळं ते वेगळं होतं का ते पण पास करायचं 11th-12th प्लस याचा अभ्यास पण करायचा डिफेन्सचा. ते सगळं मॅनेज केलं कसं तरी. 11th माझा परफॉर्मन्स कारण की चांगला नव्हता, मी स्टेट बोर्डला होतो, स्टेट बोर्डवरून डायरेक्ट CBSE जम्प मारलेलं. तर त्या टायमिंगला पण एवढा परफॉर्मन्स 11th चांगला नव्हता, पण 12th म्हटलं का CBSE टफ असतंय, काही करून पास करावं लागेल. मग तसं मी त्या 12thच्या फर्स्ट मंथपासून स्टडी चालू केला. तसं मी आत्तापर्यंत कधीच केलेलं नाही. मग तेव्हापासून पुरा एकदम मन लावून मेहनत केली. त्याच्यानंतर मग 12th नंतर मी तिथून CBSEतून तिथून पास आउट झालो. आणि त्या टायमाला मी कधीच मम्मीला तिथं पासिंग आउट परेड व्हायची 26 जानेवारी, तिथं पण पुरे युनिफॉर्म ते घालून व्हायची, तेव्हा मी मम्मीला कधीच बोलवलं नाही. म्हटलं तेव्हा ओरिजिनल लागन तेव्हाच तिथं मम्मीला पासिंग आउट परेडला बोलवून फायनलच्या. मग त्यानंतर मी परत मग पेपर देत राहिलो. माझे याचा पण क्रॅक झाला आर्मीचा पेपर. पण नंतर मग मी नेव्हीचं म्हटलं, नेव्हीचं पण लाईफ एकदम चांगली लाईफ आहे, त्याच्यात चांगली पोस्ट पण होती. तर मग नेव्हीला सिलेक्ट केलं. मग नेव्हीचा पेपर ग्राउंड ते खूप टफ होतं, कारण की सगळ्यात पहिले आपला क्लिअर पेपर होता फर्स्ट स्टेजचा. तर त्या पेपर पास क्वालिफाय झाल्यानंतर महिन्यानंतर ग्राउंड, मेडिकल प्लस एक ऑफलाईन पेपर होता. तर ते सगळं क्लिअर करून मला मेडिकल आणि ग्राउंडवर एवढा डाऊट होता का मला वाटलं नाही का माझ्याकडून निघन ग्राउंड. आणि ग्राउंड पण तसं अवघड होतं आणि पेपर फायनल मेरिटवाला तो पण अवघड होता. तर मग मी तो कसं देवाच्या योगाने झालं, साईबाबाच्या कृपेने, तर मी ते फर्स्ट टाइमला गेलो, फर्स्ट अटेम्प्टला सगळं क्लिअर केलं फर्स्ट अटेम्प्टला. मला स्वतःवर विश्वास नव्हता. मी मम्मीला म्हटलेलो काय नाही, मी फक्त डेमो करून जातोय, नेक्स्ट टाइम मी अजून मेहनत करून पास होऊन जाईन, यावेळेस नाही झालं तर काही विषय नाही. कारण की मला स्वतःवरच भरोसा नव्हता का एवढं होईल. पण त्या टायमिंगला मी त्या ग्राउंडवर रनिंग स्टार्ट केली. 4 राऊंड कधी संपले मला काहीच कळलं नाही. त्याच्यानंतर मग मेडिकल पण झालं. मग पेपर फायनल आला. तर फायनलचा पेपर माझ्या हातात यायच्या आधी पुरासा थरकाप होत होता का कसा पेपर येईल, काय येईल. मग तो पेपर जेव्हा आला, क्वेश्चन्स बघितले, तयारी चांगली होती, धडाधड पुरा क्वेश्चन सॉल्व्ह केले.
त्याच्यानंतर मग फर्स्ट याला मिरिट लागलं नाही. मिरिटचा कट ऑफ होता आपल्या महाराष्ट्राचा डोमेसेलचा 42 होता आणि तो ऑल टाइम हाय होता माझ्या बॅचला 2024च्या बॅचला ऑल टाइम हाय होता. त्याच्या आधी हायेस्ट कट ऑफ 36चा होता. त्याच्यात झालं नाही. मग त्याच्यानंतर मग मी आपलं CET दिली. CETला 85% आसपास होते. तर मग MITला कॉलेज भेटलं. तिथं मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलेली. मग तिथं कॉलेजला गेलो सहज तिथं पण मित्र बनले आणि ते पण त्यांचा पण हे होता का भरतीचा त्याच्यात त्यांची पण आवड होती. तर मग त्या आवड मग त्यांनी सहज मला विचारलं तो पेपर दिल ते त्याचं झालं. त्यांना सांगितलं असं असं पेपर होता 1 मार्क करून राहिलं. त्या टायमिंगला 42चा कट ऑफ होतं. मला 41 पडलेले आणि त्याच्यात राहून गेलेलं माझा कट ऑफ. तर मग माझे मित्र होते त्यांनी मला सहज अचानक 5 मार्चला रिझल्ट आला. सेकंड प्रोव्हिजनल लिस्ट निघली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मला 2-3 दिवसांनी तो मला फोन करतो आणि सांगतोय अरे रिझल्ट आलाय म्हणे तुझं नाव असून तुझं 1 मार्कावरून राहिलंय चेक कर म्हणे एकदा रिझल्ट. आणि तो 5 मार्चला तो रिझल्ट आलेला माझ्या ईमेलवर का तुमचं झालंय तुम्हाला ओडिसाला याला बोलवलंय स्क्रीनिंग आणि मेडिकल आणि ते रिमेडिकल होणार. तिथून तुम्हाला मग पुढे एंट्री तुमची 4 महिन्याची ट्रेनिंग असणार. मग त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी चेक केलं का माझं झालंय म्हणून. आणि त्या टायमिंगला मम्मी ना महिला दिनाच्या दिवशी त्या टायमिंगला मम्मी कोणाच तरी हे होतं फ्युनरल होतं म्हणजे वारले होते कोणतरी रिलेटिव्ह मग तिथं गेलेली होती. तर मम्मीला फोन लावला का झालंय म्हणून माझं सांगायला. तिथं मम्मी ते म्हणजे रडायला लागलेली म्हणजे तिला काही खुश होऊ का काय करू. आणि मग त्यानंतर मी घरी आलो आणि हेच मग सगळं ट्रेनिंग केली. आणि ट्रेनिंग म्हणजे खूप टफ होती कारण की नेव्हीची ट्रेनिंग तिथं सगळं कॅम्पस त्यांचा पुरा टफ होता. पण तरी मी दिवसभर चालायचं. फक्त रात्री 9ला झोपवायचे परत 3:30ला उठवायचे बस सकाळी. मोबाईल काहीच नाही. दिवसभर तर टाईट शेड्यूल 1 मिनिट पण बसून नव्हते देत. खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार. सालाबाद प्रमाणे समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव 2025 वर्ष 18वे. गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहूब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे. ठिकाण साईश चौक, पिंपळवाडी रोड. आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर. खुशखबर साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट. नगर मनमाड रोड पासून अवघ्या 200 फुटांच्या अंतरावर. साईबाबा मंदिर, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, प्रशस्त रस्ते, बांधकामासाठी सुयोग्य जागा, जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर. ठिकाण डीमार्ट मॉल जवळ, शिर्डी साकुरी शिवरस्ता, शिर्डी. संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील. मोबाईल क्रमांक 9767 0 6 66 85.